जाकीर नाईक संदर्भात मुंबई पोलिसांच्या स्पेशल सेलने मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सोपवलाय। यामध्ये जाकीर नाईक आणि त्याच्या IRF या संस्थेवर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। मुंबई पोलिसांकडे या सगळ्या संदर्भात अहवाल सोपवण्यात आलाय। मुख्यमंत्री काय म्हणालेत नेमके बघूया। डॉक्टर जाकीर नाईक यांच्या संदर्भात एक रिपोर्ट काल रात्रीच CP मुंबई यांनी महाराष्ट्र सरकारला दिलाय। या रिपोर्टमध्ये त्यांच्या कार्याच्या संदर्भात आणि त्यांचं जे ऑर्गनायझेशन आहे, संस्था आहे, त्या संस्थेच्या कार्याच्या संदर्भात बऱ्याचशा गोष्टींकडे इंगित केले गेलेलं आहे आणि त्या अवैध आहेत किंवा अवैध प्रकारे चाललेल्या आहेत किंवा त्याच्यामध्ये काही क्रिमिनॅलिटी आहे, अशा प्रकारचं त्याच्यात इंगित केलेलं आहे। आता जो रिपोर्ट आमच्याकडे आलेला आहे त्या रिपोर्टवर आमचा अभ्यास चाललेला आहे। लवकरच त्या संदर्भातली कारवाई आम्ही करू। हा रिपोर्ट आम्ही केंद्र सरकार जे आहे त्या केंद्र सरकारचं आमचं जे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स आहे त्या MHA सोबत आम्ही तो शेअर करू, कारण यातल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या केंद्रीय कायद्यांशी संबंधित आहेत आणि हा केवळ राज्यापुरतं मर्यादित नाही, तर हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा प्रकारचा सगळा मसला आहे आणि म्हणून त्यांच्या मान्यतेनं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या संदर्भातली पुढची कारवाई केली जाईल। तेव्हा मुंबई पोलिसांनी या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे स्पेशल सेलने अहवाल सोपवलेला आहे आणि या भाषणांवर बंदी घालण्याची मागणी अहवालातनं करण्यात आल्याचं देखील आता समजते। आता यापुढे काय नेमकी पावलं टाकली जात आहेत पाहणं महत्त्वाचं आहे।